माणूस म्हणून जन्म येण्यासाठी एवढं मोठं पुण्य लागतं आणि ते आपण केलं आहे. जर समजा या पुण्याला तुम्ही जाणलं, समजून घेतलं आणि पुढे जर तुम्ही असं. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. सुखा संघ सामग्री समगान सुख. संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवतेचा संदेश दिला असे देव आणि मनुष्याचे शास्त्र. विश्व शांतीदूत तथागत भगवान बुद्ध तथागताने प्रस्थापित केलेला सद्धम्म, ज्याला आपण बौद्ध धर्म म्हणतो, याच धर्मावरती आरूढ असलेला सुगताने प्रस्थापित केलेला तथागताचा पावन पवित्र भिक्खू संघ सर्वप्रथम त्रिरत्नांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांच्या महान क्रांतीने आपल्या सर्वांचे जीवन फुलासारखे फुलून गेले. असे या देशाचे देशभक्त, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये स्वतःला समर्पित करतो. विशेष करून आज ज्या जनतेने आपल्याला सर्वांना निमंत्रित केलं, विशेष म्हणजे त्यांचा आज जन्मदिवस आहे. असे पूजनीय भिक्षू SR इंदवरजी महास्तवी भक्तींना सुद्धा मी अभिवादन करतो आणि भक्तीच्या जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी भक्तींना या ठिकाणी अर्पण करतो. या जन्मदिवसाचा अनुषंगाने भक्तीने बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं. खरं तर 14वी ही धम्म परिषद आहे ऑनलाईन. म्हणजे याच्या अगोदर 13 ऑनलाईन धम्म परिषद भक्तीने आयोजित केल्या होत्या. सोबत या धम्म परिषद म्हटलं की एक उद्घाटक असतात आणि या धम्म परिषदेचे उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर भिक्खू खेमधम्मोजी महास्थगित भक्तींनाही अभिवादन करतो. सदा संपन्न बौद्ध उपासक उपासिका, बालक आणि बालिकांनो, खरं तर आतापर्यंत आपण बऱ्याच धर्मदेशना श्रवण केले आहेत
आणखी सुद्धा काही धम्मदेशना होणार आहे. विशेष म्हणजे असं म्हटलं जातं की इंदबज भंतेच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या धम्म परिषदेचं आयोजन केलं आहे. बऱ्याच वेळेस आपण एक गोष्ट ऐकतो किंवा बऱ्याच वेळेस एक गोष्ट बोलली जाते, ती म्हणजे साधारणपणे असं म्हटलं जातं की तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000. म्हणजे हे वाक्य जे बोलतात त्यांनाही आनंद होतो, ज्यांच्यासाठी बोललं जातं त्यांना पण फार आनंद होतो, कारण ते आनंद होण्यासारखं वाक्य आहे. परंतु वर्तमानाची स्थिती पाहिली तर लक्षात येतं की माणसाचं आयुष्य हे कमी कमी होत आहे. वास्तविक पाहता आपण पाहतो की माणसाचं आयुष्य कमी व्हावं असं कोणालाच वाटत नाही, पण कमी होत आहे हे खरं आहे, हे सत्य आहे, याला कोणीही नाकारू शकत नाही. जसं एका ठिकाणी सांगताना सांगितलं जातं की बुद्ध उत्पन्न होणं, जसं मी आता एक गाथा म्हणत होतो त्याच्यामध्ये त्या गाथेचा पहिलं जे बोळ होती, लाईन होती, त्याच्यामध्ये म्हटलं जातं की बुद्ध उत्पन्न होणं हे सुखदायी आहे. परंतु बुद्ध कधी उत्पन्न होतात त्याच्यामध्ये एक आणखी कारण तुम्हाला सांगतो की बुद्ध हे ज्या वेळेस माणसाचं आयुर्मान, बुद्ध तेव्हा उत्पन्न होतात की जेव्हा माणसाचं आयुष्य हे 100 वर्षाच्या खाली नसेल, 100 वर्षाच्या कमी जर असेल तर बुद्ध उत्पन्न होत नाही. जर आपण विचार केला तर वर्तमानाचं जे आयुष्य आहे हे 100 वर्ष फार कठीण आहे. म्हणजे एक तर गोष्ट स्पष्ट झाली तुम्हाला की वर्तमानामध्ये बुद्ध उत्पन्न होणार नाही, एवढं स्पष्ट आहे. जसं बौद्ध साहित्याच्या लिखाणावरून किंवा वाचनावरून पण लक्षात येतं की आणखी साधारणपणे सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले तर त्यांचं शासनकाल जे आहे ते आणखी जवळपास 2400 वर्षापर्यंत आहे. 2400 वर्षापर्यंत बुद्ध शासन असेलच, राहणारच आहे. कोण काही जरी म्हटलं, कोणी किती वेळा निवडून आलं आणि कोणी काही जरी केलं, कोणी काही म्हटलं, कोणी कोणालाही मानलं, कोणाची पूजा केली, तरी पण 2400 वर्षापर्यंत, 400 वर्ष अधिक काही वर्षापर्यंत बुद्ध शासन राहणार म्हणजे राहणार, याच्यामध्ये काही दुमत नाही. पण पुढे असं म्हटलं जातं की बुद्ध शासन राहत जरी असेल तर खऱ्या अर्थानं पुढे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे ही की बुद्ध शासन एकदम नष्टही होत नाही आणि एकदम प्रस्थापित पण होत नाही. जसे बुद्ध जन्म आल्याबरोबर लगेच बुद्ध शासन प्रस्थापित पण होत नाही. भंतेने जन्मदिवसाच्या अनुषंगाने हे आयोजन केलं, याच्यामुळे मला हे सांगण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली की उपासकांनो, असं म्हटलं आहे की 100 वर्षाच्या अगोदर कमी कालखंडामध्ये बुद्ध उत्पन्न होत नाही, हे सत्य असल्यामुळे दुसरी गोष्ट अशी म्हटली जाते की वर्तमानामध्ये आपलं आयुमान किती आहे हे सांगता येत नाही. साधारणपणे निवृत्त होण्याचं जे काही रिटायरमेंट होण्याचं आयुष्य इथे ठरलेलं आहे. कोणाचं 60 वर्षाचं आहे, कोणाचं 58 वर्षाचं आहे, कोणाचं लय झालं तर 65 वर्षाचं आहे. पण निवृत्त होण्याच्या अगोदर माणसं शरीराला निवृत्त होत आहे. म्हणजे अर्थातच रिटायरमेंट व्हायच्या अगोदर इथून रिटायरमेंट घेत आहेत. आणि तेव्हा सुद्धा आपण काय म्हणतो, तुम जिओ हजारो साल और साल के दिन हो 50,000.
म्हणजे 60 वर्षाची गॅरंटी नाही. आणि आपण काय म्हणतो, किती वर्ष जगणार आहात तुम्ही, की आमच्या शुभेच्छा आहेत 50,000 वर्षाच्या. म्हणून मी म्हटलं की जे म्हणतात त्यांनाही आनंद होतो आणि ज्यांच्यासाठी म्हटलं जातं त्यांनाही आनंद होतो. पण रियालिटी ही आहे की माणसाचं आयुष्य हे 100 वर्षाच्या खाली आहे. मग तुम्ही असं म्हणाल की म्हणते, मग आयुष्य वाढण्यासाठी काय केलं पाहिजे? म्हणजे माणसाचं आयुष्य वाढावं हे कोणाला वाटत नाही. माणसाचं सोडून द्या, इथे जे सजीव म्हणून जन्म आला ना, त्या कोणत्याही सजीवाला पहा, ते मरायला तयार आहे का? कोणता तरी सजीव, साधा मच्छर म्हणतो ना आपण, त्याचं आयुष्य हे 2 दिवसाचं आहे. 2 दिवसाचं. तर ते सुद्धा मरू नये म्हणून तुमचं रक्त पितो ना. म्हणजे तुमचं जे तुमच्याकडे चावतो, तुम्ही म्हणता मच्छर चावला, कशासाठी? त्याला जे अन्न पाहिजे आहे तुमच्या शरीरातून मिळणार आहे, रक्तातून मिळणार आहे. मग असं म्हटलं जातं की इथे कोणालाही मृत्यूप्रिय नाही. मृत्यूप्रिय नाही. दुसरी गोष्ट असं म्हटलं जाते, मग खरंच आयुष्य वाढत नाही का? माणसाचं खरंच आयुष्य वाढत नाही का? तर ह्याचाही विचार करत लक्षात येतं, माणसाचं आयुष्य वाढतं. पण कशानं वाढतं हे महत्वाचं. माणसाचं आयुष्य वाढतं, पण कशानं वाढतं? शब्दानं नाही वाढत. म्हणजे आपण जे शब्द म्हणतो ना, त्याने नाही वाढत. वाढतं कशानं? तर ते सांगितलं, ते आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं कदाचित भंतेनं या साहित्याचा अभ्यास केला आहे. आता भंते जे आहेत महास्तवीर आहेत, PhD आहेत, आणि म्हणूनच कदाचित त्यांना हे सर्व गोष्टी माहीत आहेत. म्हणून ते वारंवार तुम्ही शुभेच्छा देताना सुद्धा ते जरी स्माइल करत असतील किंवा तुम्हाला थँक्यू म्हणत असतील किंवा खऱ्या अर्थानं तुमच्या शुभेच्छा स्वीकार करत असतील, पण तरी सुद्धा भंतेना माहीत आहे आपलं आयुष्य कशानं वाढणार. जे बौद्ध साहित्यात वर्णन आलं म्हणून सांगतो. असं म्हटलं आहे की इथे जे काही बुद्ध आहेत, या बुद्धाचं कालखंड संपल्यानंतर 5,000 वर्षाचा कालखंड आहे असं म्हटलंय. या 5,000 वर्षाचा कालखंड संपल्यानंतर बुद्ध शासन नष्ट होईल. जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आता आपण 2,568 वर्ष पूर्ण केले. 5,000 पैकी ते बाकीचे राहिले. तर मग असं म्हटलं जातं की आपलं आयुष्य हे खरंच वाढतं. हे बुद्धानं सांगितलं. किती वाढतं? तर पुढे जर सांगितलं आहे की जर समजा येणाऱ्या बुद्धाच्या कालखंडामध्ये, वर्तमानात तर आपलं महान पुण्य आहे, अतिशय श्रेष्ठ पुण्य आहे, कारण आपण माणूस म्हणून जन्मालो, म्हणून आपलं महान पुण्य आहे, श्रेष्ठ पुण्य आहे, अद्वितीय पुण्य आहे. शब्दात किंवा कशात मोजण्या एवढं पुण्य नाही, त्यापेक्षा जास्त पुण्य आहे माणूस म्हणून जन्म आल्यामुळे. माणूस म्हणून जन्म येण्यासाठी एवढं मोठं पुण्य लागतं आणि ते आपण केलं आहे. जर समजा या पुण्याला तुम्ही जाणलं, समजून घेतलं आणि पुढे जर तुम्ही असा विचार केला की मला हे 60 वर्षाचं 100 वर्षाचं आयुष्य नाही, जास्त पाहिजे, तर तिथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि ती म्हणजे असे की जर मैत्री बुद्धाच्या, येणारे बुद्ध कोण आहेत? मैत्री बुद्ध. एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मैत्री बुद्धाच्या कालखंडामध्ये तुम्ही माणूस म्हणून जन्म आले तर तुमचं आयुष्य किती असेल? किती असेल? साधारणपणे बऱ्याच लोकांना वाटतं ना किती असावं, शब्दात म्हणताना तुम्ही किती असावं? 50,000 वर्ष. 50,000 वर्ष असावं असं वाटतं ना. पण तिथे सांगताना सांगितलं की तुमचं आयुष्य 50,000 नाही, 80,000 वर्षाचं असेल. पण त्याला कंडिशन काय आहे?
तुम्ही माणूस म्हणून जन्म यावं. आता तुम्ही कोण म्हणून जन्म यावं हे ना माझ्या हातात आहे ना बुद्धाच्या हातात आहे. हे फक्त तुमच्या कर्मात आहे. तुम्ही केलेल्या कर्मामुळे तुम्हाला हे शक्य होतं. बघा, 80,000 तुम्ही तर 50,000ची अपेक्षा करता. अपेक्षा किती करता? 50,000ची. पण तुम्हाला किती मिळू शकतं? 80,000 वर्ष, म्हणजे 30,000 वर्ष वाढून मिळू शकतात. इथं 30 मिनिटं 30 सेकंद कोण द्यायला तयार नाही ना. एवढं मिळू शकतं. पण त्यासाठी कंडिशन काय आहे की तुम्ही त्या कालखंडामध्ये माणूस म्हणून जन्म यावं. मी तुम्हाला सांगताना सांगितलं अगोदरच की जर तुम्हाला माणूस म्हणून जन्म यायचं असेल ना, तर त्याला एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे पुण्यकर्म करणे, कुशल कर्म करणे, चांगले कर्म करणे. याला एकत्रित पुण्यकर्म म्हणतात. मग पुण्यकर्म कशाने होतात? जे की साधारण सर्वांना असं वाटतं की आता असं म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटलं की माझं पण आयुष्य वाढलं पाहिजे, माझं पण वाढलं पाहिजे, मला पण त्यांच्या कालखंडामध्ये जन्माला येता आलं पाहिजे. बघा, एकतर आयुष्य वाढतं हे तर नो डाऊट. बुद्धाच्या कालखंडामध्ये जन्म आलात ना तुम्ही, तुमचं आयुष्य वाढतं, हे डेफिनेट, याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही. दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना वाटतं की त्या बुद्धाला पाहिलं असतं तर किती बरं झालं असतं, त्या बुद्धाचं दर्शन केलं असतं तर किती बरं झालं असतं, त्या बुद्धाला दान दिलं तर किती बरं झालं असतं. बघा, बुद्धाच्या कालखंडात जन्म आलात ना, एक तर आयुष्याचा लाभ होतो, दुसरं साक्षात बुद्ध भेटू शकतात. साक्षात बुद्ध आपल्याला कर्मस्थान देऊ शकतात. पुढे जाऊन सांगताना म्हटलं आहे की त्या बुद्धाच्या मुखातून आपल्याला उपदेश ऐकायला मिळू शकतो. याच्या पुढे आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. जर समजा एखाद्या व्यक्तीला असं उत्पन्न झालं, हे सर्वांना होत नाही पण झालं, एखाद्या व्यक्तीला असं उत्पन्न झालं की मला सुद्धा या बुद्धासारखं बुद्ध बनायचं आहे, कोणाच्या मनात उत्पन्न झालं, किंवा याच्या व्यतिरिक्त कोणाच्या मनात असं उत्पन्न झालं की भगवान बुद्धाचा आग्रह श्रावक असतो एक, आग्रह उपासक असतो एक, आग्रह उपासिका असते एक, हे जे आलोक आहेत तर यांना पाहून असं उत्पन्न झालं, त्यांना पाहून असं उत्पन्न झालं की मला सुद्धा असं बनायचं आहे, मला सुद्धा असं बनण्याची संधी मिळावी. तर बुद्ध असं म्हटलं जातं बुद्धाच्या साहित्यामध्ये, जर कोणत्या व्यक्तीने बुद्धाच्या समोर जाऊन असं अधिष्ठान केलं, पण ते मला सुद्धा तुमच्यासारखा बुद्ध बनायचं आहे, तर ते बुद्ध तात्काळ तुमच्या कर्माचं मोजमाप करतात. ते बघतात हे खरंच बुद्ध बनू शकतात की नाही, आणि मग सांगतात की हे बुद्ध कधी बनणार आहे, म्हणजे किती वर्षानंतर, किती हजार वर्षानंतर, किती लाख वर्षानंतर हे बुद्ध बनणार आहेत की नाही. आग्रह श्रावक बनायचं असेल तरी सुद्धा, उपासक बनायचं असेल, महाउपासक बनायचं असेल, महाउपासिका बनायचं असेल, किंवा बुद्धाचा सेवक बनायचं असेल. आनंदाचं वर्णन केलं तर सेवक म्हणून कसे सेवक होते? असे सेवक होते की जशी सावली कधी सोडून जात नाही. तुम्ही पाहिलं असेल, छाया कधी सोडून जात नाही. सूर्य इकडून उगवला तर सावली इकडे जाते, सूर्य इकडे गेला तर इकडे येते, सूर्य डोक्यावर आला ना तर बरोबर आपल्या खाली येते. सोडून जाते का? असे सेवक होते कोण? आनंद भक्तीजी. मग यदा कदाचित कोणाला उत्पन्न झालं की मला सुद्धा असंच बनायचं आहे, मला सुद्धा असं बनण्याची संधी मिळावी, तर त्यासाठी बुद्ध असणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी बुद्धाच्या समोर जर आपण अधिष्ठान केलं की मला अशा प्रकारचं बनण्याची संधी मिळावी, तर बुद्ध तात्काळ तुमच्याकडे बघून तुम्हाला सांगतात की तुम्ही कोणत्या बुद्धाच्या काळामध्ये, तुम्ही अग्रश्रावक बनसाल, अग्र उपासक बनसाल, अग्र उपासिका बनसाल, अग्र भिक्षू बनसाल, किंवा काय म्हटलं तर राजा बनसाल, राणी बनसाल, पटराणी बनसाल, किंवा खजिनदार बनसाल. जे काही असेल ते तुम्ही जर इच्छा उत्पन्न केली तर बुद्ध असं एक क्षणाचाही विलंब न करता सांगू शकतं. आणि म्हणून म्हटलं जातं की जर आपल्याला त्या बुद्धाच्या काळात उत्पन्न व्हायचं असेल तर त्यासाठी काय बनावं लागतं? पहिली गोष्ट माणूस. हे प्राण्याला करता येतं का?
पहिल्यांदा सुरू माणूस बनणं लागतं, आणि माणूस बनण्यासाठी काय करावं लागतं? पुण्यकर्म करावं लागतं. म्हणजे माणूस बनण्यासाठी दुसरं काही नाही, पुण्यकर्मच करावं लागतं. आणि पुण्यकर्म करायचं असेल तर पुण्यकर्म कशानं होतं? तर त्यापैकी एक भाग सांगतो. पुण्यकर्म हे एकतर पुण्यकर्म कशानं होतं? 3 गोष्टी पुण्यकर्म होतं. एक तर शील पालन करून पुण्य होतं, एक तर दान करून पुण्यकर्म होतं, नाहीतर समाधी म्हणजे ध्यान करून पुण्यकर्म होतं. 3 मार्ग सांगितले. पुढे सांगताना 3 गोष्टी सांगताना बुद्ध असं म्हणाले की एक तर कायेनं पुण्यकर्म होतं, एक तर वाणीनं पुण्यकर्म होतं, नाहीतर मनाने पुण्यकर्म होतं. त्यापैकी एक मी तुम्हाला सांगतो आणि माझं प्रवचन समाप्त करतो. उपासक आणि उपासिकांनो, भगवान बुद्ध म्हणतात की दानाने पुण्यकर्म होतो. दान दिल्याने. म्हणजे कदाचित काही लोकांना वाटतं शील अवघड आहे, ध्यान अवघड आहे, ध्यान करणं अवघड आहे, शील पालन करणं अवघड आहे, मग दान कर्म करा. दान कर्म केल्याने पुण्य होतं. समजा कोणाला वाटलं की दान कर्म करणं अवघड आहे, तर मग शील कर्म करा, पुण्य होतं. कोणाला वाटलं नाही बाबा शील कर्म अवघड वाटतं, मग ध्यान कर्म करा. आता वास्तविक पाहता आपण सांगताना म्हणू शकतो की दान करा, शील करा किंवा ध्यान करा, पण हे सर्वच्या सर्व अंग एकमेकावरती अवलंबून आहेत. शील असेल म्हणजे दान असेल तर शील होईल, शील असेल तर ध्यान होईल. नाही तर याच्यापैकी एक सोडून देणं दुसरं धरलं तर होणार नाही. म्हणून पहिल्यापासून असं म्हटलं आहे, दान कर्म केल्याने पुण्य होतं. त्या दानाच्या अगोदर बुद्ध एका ठिकाणी सांगतात की जर श्रद्धा असेल तर दान होतं. श्रद्धा तरती ओघम. श्रद्धेच्या बलानं संसाराचा ओघ, संसाराचा पूर आपण पार करू शकतो. कशाच्या बलानं? श्रद्धेच्या. मग भगवान बुद्ध म्हणतात की श्रद्धेच्या बलाने हे आपण करू शकतो. श्रद्धेच्या बलालाच दान कर्म होतं. दान कर्म काय आहे? तसं म्हटलं जातं की दान हे 3 प्रकारचं आहे. बुद्धाने काय सांगितलं? दान हे 3 प्रकारे होतं. कोणत्या कोणत्या? तसं म्हटलं आहे, दान कर्म करताना बुद्ध म्हणतात सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्वश्रेष्ठ दान कोणतं आहे? बऱ्याच लोकांना असं वाटतं, एखाद्या भक्तीनं शिकवलं किंवा सांगितलं की दान दिलं पाहिजे, तर आपल्याला असं वाटतं हा नक्की काय द्यायला पाहिजे? पैसे द्यायला पाहिजे वाटतं भक्तींना. पैसेच मागतात असं वाटतं भक्ती. पैसे हे एकमेव गोष्ट दान नाही. तर मग दान काय आहे? तर बुद्धाने सांगितलं सब्बदानं धम्मदानं जिनाती. श्रेष्ठ दान काय आहे? धम्माचं दान. मग धम्मदान म्हणजे काय? लोक पैशाला धम्मदान म्हणतात, पण वास्तविक पाहता धम्मदानाचा खरा अर्थ काय आहे? म्हणजे बुद्धाचं वचन दान देणे, बुद्धाचं वचन लोकांना शिकवणे. ज्याला कोणाला बुद्धाचं वचन शिकवलं जातं ते सर्वश्रेष्ठ दान आहे. जे कोणी शिकवत असेल ना ते सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्ही म्हणाल कसं काही श्रेष्ठ आहे? तर लक्षात घ्या, आम्रपाली माहिती आहे तुम्हाला, किस्सा गौतमी माहिती आहे तुम्हाला, पटाचारा माहिती आहे तुम्हाला, अनाथपिंडक माहिती आहे तुम्हाला, राजा बिंबिसार माहित आहे. असे कितीतरी नाव घ्या तुम्ही. त्या लोकाला भगवान बुद्धानं पैसे दान दिले का? भगवान बुद्धानं अनाथपिंडकाला, विशाखेला, सुजातेला किंवा आम्रपालीला, किस्सा गौतमीला पैसे दान दिल्यामुळे ते उपासक बनले का? भगवान बुद्धानं काय दिलं त्यांना? धम्मदान दिलं. भगवान बुद्धानं काय दिलं? धम्मदान दिलं ना. का असेल डायरेक्ट बनले उपासक? कसे उपासक होते ते तुम्हाला कळवा म्हणून सांगतो. खरं तर सांगणार होतं पण ते तुम्हाला कळलं पाहिजे. कसे उपासक होते? एकनिष्ठ होते. सकाळी सुद्धा विहारात ते जात होते, संध्याकाळी सुद्धा विहारात जात होते. पण जात असताना सुद्धा रिकाम्या हाताने जात होते का? तर नाही, काहीतरी घेऊन जात होते. बौद्ध साहित्याचं वर्णन आले. खरं तर जास्त वेळ नाही म्हणून मला थोडक्यात सांगायचं होतं.
पण तुम्हाला समजावून पुन्हा पुन्हा काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न मी करतोय. भगवान बुद्धाच्या विहारात जाताना अनाथ पिंडक आणि विशाखा कधीच रिकाम्या हाताने गेली नाही, कधीच रिकाम्या हाताने. आणि असं म्हटलं आहे तर एवढं सर्व देत असताना सुद्धा तुम्हाला माहित असेल विशाखेच्या घरी 2000 असणं टाकून ठेवले जायचे दररोज. किती? 2000. आपल्याकडे सुद्धा 200 बंदी झाली एका दिवशी तर काय वाटेल? कदाचित काही लोकांना वाटेल, आपल्या एरियात आल्यानंतर असं वाटेल की 200 बंदी आमच्याच घरी कशाला? या सर्व नगरातले उपासक नाहीत का? त्यांच्याकडे पाठवा. काही वेळेस असं म्हटलं जातं, तुम्ही पहा हे खरं आहे, हे काही तुमच्यासाठी नाही, तर ही मी अनुभवली गोष्ट सांगतो. एखाद्या गावामध्ये किंवा एखाद्या नगरात गेलं तर जर समजा चक्र पाहून, धम्मचक्र पाहून म्हटलं जातं की हे आपलं घर आहे. मग त्याचं जर दार वाजवलं ते बाहेर येतात आणि म्हणतात भंतेजी. मग त्याला विचारलं की का हो, कुठं आहे विहार? भंतेजी विहार तिकडं आहे. आणि भंतेजी तुम्हाला आहे ना, तुमची सर्व व्यवस्था ते अमुक अमुक व्यक्ती आहेत ना त्यांच्या घरी करतात, तुम्ही त्यांच्या घरी जा. बघा, घरी आलेला भंतेला काय म्हणतात? त्यांच्या घरी जा. आणि पुन्हा अपेक्षा काय करतात? का विशाखा किती सुंदर होती, 120 वर्ष झाले असताना 25 वर्षाची दिसत होती, मग मी का दिसत नाही? वाटतंय की नाही? बरोबर, मी का दिसत नाही? विशाखा एवढी बलवान होती की आपल्या एका अंगठ्याने हत्तीला थांबू शकत होती, मग मी का नाही व्हावी तसं? असं वाटतं ना? बरोबर, मी का नाही तसं व्हावं? विशाखी एवढी सुंदर होती की तिच्या डोक्याचे केस तळपायाला लागतील एवढे लांब होते. आणि कसे होते? काळेशार होते. इथे तर आम्ही काळेशार केस होत नसतील तर काय करतो? मग असं म्हणताना वाटतं की मला का मिळालं नाही तसं? मला का विशाखेसारखे केस मिळू नये? मला का अशा प्रकारचं बल मिळू नये? मला कसं सौंदर्य मिळू नये? 5 लक्षणं सांगितली विशाखेची. मला सांगायचे हे आहे की हे जी गोष्ट आहे, दान म्हणजे फक्त द्यायचं आहे म्हणून नाही. विशाखा 2000 भिक्षूंना दररोज भोजन द्यायची. 2000 भिक्षूचं आसन टाकून ठेवलं होतं. तिने संकल्प केला होता, 8 वर मागितले होते, तुम्हाला माहित असेल. आणि हे सर्व कशामुळे प्राप्त झालं होतं? आता तुम्ही म्हणसाल, भंतेजी आमची पण फार इच्छा असते भंतेला भोजन देण्याची, भंतेची सेवा करण्याची, भंतेला दान देण्याची, पण आमच्याकडे तशी कोणतीच वस्तूच नाही आमच्याकडे. तर मग बुद्ध काय म्हणतात याविषयी? बुद्ध सांगतात काय म्हणतात की ही कशामुळे नाही? तुम्ही देण्याची भावना तुमच्यात नाही. तुम्ही जर दिलं असतं ना तर मिळालं असतं. तुम्ही देतच नाही म्हणून तुमच्याकडे उत्पन्न होत नाही. बुद्ध पुढे जाऊन सांगतात की म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? दान जे आहे, जे दान देतात तुम्ही ते श्रद्धेनं दिलं पाहिजे. विशेष म्हणजे काय म्हणून दिलं पाहिजे? बुद्धानं सांगितलं की संगस्स देमं दीर्घकालं हिताय सुखाय. कोणाला देत आहे मी? भिक्खू संघाला देत आहे. आणि ते दान कसं आहे? दीर्घकाळापर्यंत हिताचं आणि सुखाचं आहे. म्हणून बुद्धानं सांगितलं, जर समजा आपल्याला दान द्यायचं असेल तर साधारणपणे बुद्धानं सांगितलं कोणतं श्रेष्ठ दान आहे? धम्मदान. धम्मदान काय? तर बुद्धाचं वचन. भगवान बुद्धानं विशाखेला, सुजातेला, आम्रपालीला, डाकू अंगुलीमालाला काय दिलं आहे? धम्माचं दान दिलं आहे. म्हणजे धम्माचं दान दिल्यानंतर एवढे बदलतात. एका ठिकाणी तर असं म्हटलं आहे, ज्याला धम्माचं दान दिलं जातं ते रोगातून, भयातून आणि दुःखातून मुक्त होतो. म्हणजे किती श्रेष्ठ दान आहे. रोग बरा करतो, भय बरं करतं, भय नष्ट करतं एकदम, आणि सोबत दुःख मुक्त होण्याचं ज्ञान फक्त धम्मदानाच्या बलाने प्राप्त करते. म्हणून म्हटलं आहे की जर तुम्हाला शक्य असेल तर आपण एक तर स्वतःही धम्माचं चरण करावं, आणि जर दुसऱ्याला द्यायचं असेल तर धम्माचं दान द्यावं. मग तुम्ही म्हणाल, भंते आम्हाला 8 तास ड्युटी करावं लागते, 8 तास ड्युटी करावं लागते, आणि घरी आल्या की 2-3 तास स्वयंपाक करावं लागतो.
आम्हाला वेळच मिळत नाही. ठीक आहे, मग बुद्ध काय म्हणाले, जर तुम्हाला धम्मदान करणं अवघड आहे असं वाटतं, आपल्याकडून शक्य नाही असं वाटतं, तर ठीक आहे, तुम्ही धम्मदान करू नका. तुम्ही काय करा, अभयदान करा. बुद्ध काय म्हणतात, धम्मदान अवघड वाटतं ना, तर मग तुम्ही काय करावं, अभयदान करावं. कशासाठी, माझं पुण्यकर्म व्हावं. पुण्यकर्म कशासाठी पाहिजे, एक तर दुःखमुक्तीसाठी, नाही तर आयुष्य वाढवण्यासाठी. तुमचं आयुष्य कसं वाढेल, एक तर पुण्यकर्म केल्यानेच वाढेल. म्हणजे पुण्यकर्म केल्यानं तुमचं आयुष्य वाढेल. कोणाचं, तुमचं म्हणजे तुमचंच नाही, मी असो का कोणी असो, कोणाचंही आयुष्य वाढवायचं असेल तर त्याला पुण्यकर्माची गरज आहे. आणि पुण्यकर्माचा भाग काय आहे, दान कर्म करणे. त्यामध्ये सांगितलं की धम्मदान करणे. धम्मदान अवघड वाटत असेल तर अभयदान करणे. अभय म्हणजे जीवनदान करणे. जीवनदान कसं करू शकतो आपण, बुद्ध सांगतात की आपण दुसऱ्याला जीवनदान देऊ शकतो. जीवनदान कसं देऊ शकतो, तर बुद्धाने सांगितलं, स्वतःच्या शरीराचा एखादा घटक देऊन, स्वतःच्या शरीराचा एखादा घटक देऊन आपण इतराला जीवनदान देऊ शकतो. जसं ब्लड देऊन, तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळेस की ब्लड देऊन आपण जीवनदान देऊ शकतो. एखादा पेशंट आहे, त्याला जे मॅच होणारं ब्लड आहे, त्याचं जे ब्लड आहे ते ब्लड जर मिळत नसेल, ते ब्लड आणि माझं ब्लड आणि त्यांचं ब्लड सेम असेल, तर तो जर समजा मृत्यूच्या शेवर असेल, आपण जर ब्लड दान दिलं तर ते तुमचं खऱ्या अर्थानं अभयदान होतं. जसं समजा उदाहरणार्थ कधी कधी असं म्हटलं जातं की आपल्या प्रत्येक माणसाला 2 किडन्या असतात. 2 किडन्या, एका किडनीवर सुद्धा माणूस जिवंत राहतो. पण जर समजा एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की तो आता किडनीच्या रोगाने ग्रस्त आहे आणि तो मृत्यूला प्राप्त होऊ शकतो, तर बुद्ध असं म्हणतात, जर समजा तुम्हाला वाटलं की माझं सर्वश्रेष्ठ अभयदान व्हावं, तर तुम्हाला जिवंत पण राहता येतं आणि दान पण होतं. काय म्हटलं मग सांगताना बुद्ध म्हणतात की तुम्ही तुमची एक किडनी त्याला काय करावी, दान करावी. जर किडनी दान केली किंवा ब्लड दान केलं किंवा डोळे दान केले, म्हणजे असं म्हटलं आहे 2 डोळे आहेत, बरं सोडून द्या दुसऱ्यांना. जे लोक असं म्हटलं जातं की साधारणपणे बुद्धानं तर सांगितलं की दान करावं. बुद्ध काय म्हणतात, हे दान करावं. पण आपण काय करतो, कधी कधी आपला प्रिय व्यक्ती असलेला, आपली माता, आपली बहीण, आपला भाऊ, आपला पती, आपली पत्नी, आपला मुलगा जर समजा यदा कदाचित अशा प्रकारच्या गोष्टीने ग्रस्त असेल, तर तेव्हा कोणी म्हटलं की तुम्ही हे करा द्या, तर तेव्हा म्हणतो आपण, मग मी एका याच्यावर राहील का बरं जिवंत. तेव्हा सुद्धा देताना काय करतो विचार आपण, मी राहील की नाही जिवंत. पहिल्यापासून तर तयारच होत नाहीत. पण बुद्धानं सांगितलं, जर तुमचं पुण्यकर्म करायचं असेल, तुम्हाला पुण्यकर्म करायचं आहे, तुम्हाला असं वाटतं ना, तर मग तुम्ही काय करावं, अभयदान करावं. अर्थात भगवान बुद्धानं सांगितलं की ठीक आहे, भगवान बुद्धानं सांगितलं आहे हे ठीक आहे, पुढे लक्षात घ्या. असं म्हटलं जातं की जर तुम्ही ब्लड दान केलं तर 12 तासामध्ये तुम्हाला ब्लड वापस मिळतं. कदाचित किडनी मिळत नसेल, किडनी दान करणं अवघड होत असेल, लिव्हर दान करणं अवघड वाटत असेल, तर ब्लड दान करा. 12 तासानंतर मिळेल. तुमच्या ब्लडमुळे कोणाचा जीव वाचेल, तर ते तुमचं अभयदान ठरेल. जर पुढे असं वाटलं जातं की नाही, आता मी ब्लड देऊ शकतो, आता मला ब्लड देण्याचं काही वाटत नाही, आता मी किडनी पण देऊ शकतो, पण ते द्यायचं कसं, दान म्हणून द्यायचं आहे. जे दान म्हणून दिलं तर ते तुमचं अभयदान होतं. नाही तर आपण पाहतो की खऱ्या अर्थानं काही दान म्हणून न देता जर विकलं तर मग काही तुमचं दान कर्म होत नाही, आणि दान कर्म नाही झालं तर पुण्यकर्म होत नाही. बघा, सोडून द्या. आठवण म्हणून सांगतो की भगवान बुद्धानं सांगितलं की पुण्यकर्म करण्यासाठी स्वतःच्या शरीराचा पाठ दान करावं. अहो, भगवान बुद्धानं तर हेच सांगितलं, बाबासाहेबांनी तर 2 वर्ष 11 महिने 18 दिवस पर्यंत प्रयत्न करून तुम्हाला एक दान देण्याची संधी दिली. कोणती, मतदान. तर तेव्हा सुद्धा आपण काय करतो, तेव्हा सुद्धा काय विचार करतो, जर 500 रुपये दिले ना
तर याला दे. म्हणजे एक पॉकेट दिलं ना बिर्याणीचं तर त्याला दे. बघा, भगवान बुद्धानं सांगितलं की तुमचं पुण्य कशानं होतं? या दान कर्मानं होतं. बाबासाहेबांनी तेच गोष्ट समोर ठेवून तुम्हाला तुमचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, तुमचं वर्तमान चांगलं बनवण्यासाठी एक दान कर्म करण्याचा संधी दिली, आणि ते म्हणजे मतदान. किमान आपण लक्षात ठेवावं की आपल्याला काही जरी दान करता नाही आलं तर कमीत कमी मतदान तरी करावं. म्हणजे तुमचा राजा कसा होईल? राजा भवतु धम्मिको. आम्हाला बरोबर वाटतं की आमचा राजा धार्मिक का होत नाही, धार्मिक का होत नाही. तर धार्मिक व्हायचं असेल तर तुम्हाला हे दान कर्म करावं लागेल. पुढे सांगताना मी सांगतो की अभयदान देणं असं म्हटलं जातं. आता गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये पण स्लोगन लिहिले जातात, डोनेट ब्लड अँड डोनेट लाईफ, डोनेट आयज अँड डोनेट लाईफ. तेव्हा बुद्धानं सांगितलंय कधी 2567 वर्षापूर्वी बुद्ध तेव्हा सांगतात की अशा प्रकारचं दान कर्म करून तुम्हाला पुण्य प्राप्त करता येतं. आज लोकांना कळतं म्हणून लोक अशा प्रकारचे स्लोगन लिहितात. भगवान बुद्धानं म्हटलं की जर अभयदान देणं अवघड वाटतं, नाही बाबा मला काही देणं शक्य नाही, तर मग बुद्ध सांगतात की धम्मदान अवघड वाटतं, ठीक आहे. अभयदान देणं अवघड वाटतं, ठीक आहे. मग काय करा? आमिष दान करा. आमिष दान काय आहे? मग आमिष दानामध्ये सांगितलं भोजन दान, चिवरदान, फळदान, परिष्कार दान, औषध दान किंवा निवास दान म्हणजे विहार दान. जर समजा भगवान बुद्ध म्हणतात की आपल्याला पहिले 2 दान देणं कठीण वाटतं ना, तर मग तिसऱ्या प्रकारे दान द्यावं. मग भोजन दान द्यावं. तर बुद्ध असं म्हणतात की जे लोक भोजन दान देण्याचा विचार करतात तर त्यांचं आमिष दान ठरतं. भोजन दान देणं, फळं दान देणं, औषध दान देणं किंवा निवास दान देणं, हे दान भगवान बुद्धानं सांगितलं याला आमिष दान म्हणतात. पैसे दानाला सुद्धा आमिष दान म्हणतात. म्हणजे पैसे दान हे एकदम 3ऱ्या नंबरचं दान आहे, पहिल्या आणि 2ऱ्या नंबरचं नाही. 3ऱ्या नंबरचं दान आहे पैसे दान देणे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस लोकांना दान कर्म हा शब्द ऐकायला तर आपण असा विचार करू नये दान म्हणजे पैसे. पाणी दान, भोजन दान, औषध दान, फळ दान, परिष्कार दान, चिवर दान किंवा जे काही उपयोगाचं आहे, जे आपण दिल्यानंतर ज्यांना दिलं आहे त्यांनाही सुख प्राप्त होतं आणि आपण दिलं तर आपल्यालाही सुख प्राप्त होतं, त्याला आमिष दान म्हणतात. आणि हे कशासाठी करायचं आहे? आपल्याला पुण्यकर्म करण्यासाठी, आपले पुण्यकर्म होण्यासाठी. बघा, एका ठिकाणी सांगितलं आहे की जो व्यक्ती ज्याचं दान देतो त्याचा त्याला जास्त लाभ होतो. कधी कधी तुम्ही पाहिलं असेल तर बंतीकडे बघितल्यानंतर आपल्याला वाटतं कधी कधी की बऱ्याच लोकांना वाटतं की बंतीची किती म्हणजे बंतीची काया किती एकदम सुंदर आहे. कधी कधी आपण पाहतो की काया किती सुंदर आहे. ते एका ठिकाणी बुद्धानं सांगितलं आहे की जो व्यक्ती कायेने चांगले कर्म करतो तर त्याची काया सुंदर होते. कधी कधी आपण ऐकतो काही लोकांचा आवाज सुंदर असतो, ऐकत राहावं असं वाटतो. बुद्ध असं म्हणतात वाणीनं जे चांगले कर्म करतो त्याची वाणी सुंदर असते. काही लोक एकदम हुशार असतात, एकदम हुशार. तर आपल्याला वाटतं की याच्यासारखं माझं पण मन असायला पाहिजे होतं, माझं पण ब्रेन असायला पाहिजे होता, असं प्रत्येकाला वाटतं. बुद्ध म्हणतात त्याने मनाने खूप चांगली कर्म केली असत. मग असं म्हटलं जातं की आपल्याला जर असं कर्म करून घ्यायचं असेल तर आपण सुद्धा लक्षात ठेवावं. चांगली काया पाहिजे असेल तर वारंवार लक्ष ठेवावं की मी कायेने चांगले कर्म करेल म्हणजे माझी चांगली काया होईल, वर्तमानातही होईल आणि भविष्यात सुद्धा होईल. मला वाणी माझी तर बऱ्याच वेळेस होतं ना, बघा तुम्ही कधी कधी पाहिलं असेल काही लोक अगदी मरण्याच्या अगोदर त्यांचं बोलणं बंद होतं. तुम्ही पाहिलं असेल काय बोलतात हे काही कळत नाही. मग बुद्ध म्हणतात की त्यांनी वाणीने चांगले कर्म केले नाहीत, एक तर मरण्याच्या अगोदर, नाहीतर जन्म आला तर पूर्णच्या पूर्ण आयुष्यभर मुकात राहतो. मुका हे कशाचं कर्म आहे?
वाणीचं कर्म आहे. जसं चांगलं कर्म केलं तर वाणी सुंदर होते, ऐकत राहावी वाटते. पण चांगलं नाही केलं तर मुका होतो. कायनं चांगलं कर्म केलं तर 120 वर्षाची विशाखा 25 वर्षासारखी दिसते, कायचं कर्म आहे. आणि जर समजा कायनं वाईट कर्म केलं तर असं म्हटलं आहे की एका ठिकाणी सांगितलं की कायचंच वाईट कर्म आहे, बाकी सर्व चांगलं आहे. मनाचं आणि वाणीचं चांगलं आहे, पण कायचं वाईट कर्म आहे तर काळ कुट्ट म्हणून जन्म येतं. म्हणजे काळे कुट्ट, तुम्ही म्हणतात काळे भोर. हे कशामुळे, म्हणजे हे कधी आपण कशामुळे जन्माला आलो, कोणत्या कर्मामुळे, याचा विचार करणं सोडून द्यावा. आता आपल्या हातात काय आहे त्याचा विचार करावा. म्हणजे आपण पाहतो, तुम्ही पहा, बोधिसत्व पहा, बुद्ध पहा किंवा महापुरुष पहा, तुम्हाला पाहायला मिळेल. बाबासाहेबाला पाहिल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं, बाबासाहेब कसे होते, एकदम राजविंडासारखं शरीर होतं, एखाद्या राजासारखे दिसत होते. आणि म्हणून तर तुम्हाला माहित असेल की लुसी नावाची स्त्री, लुसी नावाची राजकुमारिका बाबासाहेबांना म्हणाली होती की तुम्ही माझे पती व्हावेत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे आपण ऐकतो, पण हे कशाचं कर्म आहे, हे कायचं कर्म आहे. बाबासाहेब सांगतात एका ठिकाणी, भले लोक मला म्हणतील की बाबासाहेब हल्ली 18 तास अभ्यास करत नाहीत असं म्हणू शकतील, पण भले कोणताही व्यक्ती मला असं म्हणू शकत नाही की बाबासाहेबाचं शील चांगलं नाही, बाबासाहेबाचं शील चांगलं नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. आणि ज्याचं शील चांगलं असतं तो सदैव निर्भय असतो, त्याला कुठेही भीती वाटत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो मी की ज्याने ज्याचं कर्म केलं आहे, जसं मी कधी कधी वाचल्याप्रमाणे सांगतो की कधी आपण भिक्षूंना बोलवतो तर भोजन देतो ना. जर समजा आपण भोजन देतो तर बुद्धानं सांगितलं की भोजन देत किंवा दान देताना, आमिष दान देत असताना सुद्धा 3 प्रकारचं आमिष दान होतं. 3 प्रकारचं. हे कोणतं, दानपती. दानपती आपल्या घरी आहे तो पती वेगळा, आपल्या घरी असतात ना हे आमचे पती, ते पती वेगळं. इथे सांगितलं बुद्धानं दानपती, दान साह्य आणि दान दास. तर भगवान बुद्धानं पुढे सांगताना सांगितलं की जर समजा तुम्ही या दानाचं अनुसरण केलं असेल, बुद्ध असं म्हणतात की जर तुम्ही भोजन दान दिलं, भोजन दान देता, तर भोजन दान देताना काय म्हटलं बुद्धानं, जर तुम्ही श्रेष्ठ भोजन देत असाल तर तुम्हाला सुद्धा कसं मिळणार आहे, श्रेष्ठ दर्जाचं मिळणार. जर समजा तुम्ही भिक्षूंना बोलावून सुंदर भोजन देत असाल, याचा अर्थ असा नाही की बनते तुम्हाला सुंदर सुंदर खायचंय का म्हणून म्हणाले का, तर नाही. बुद्धानं सांगितलं की आपण जे दिलं आहे तसं किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ मिळतं. एक तर तसं मिळतं, नाहीतर त्यापेक्षा श्रेष्ठ मिळतं. जर आपण भंतेना चिवर दिलं आहे, चिवर दिलं, चिवर देताना जर आपण श्रेष्ठ दर्जाचं दिलं तर बुद्ध असं म्हणतात की एक तर त्या व्यक्तीला पुन्हा जर परत जन्म झाला त्या व्यक्तीचा माणूस म्हणून, तर एक तर म्हणजे कपड्याच्या फॅक्टरीचा मालक असतो, कपड्याच्या फॅक्टरीचा मालक म्हणून जन्म येतो, नाही तर मनसात तेवढे कपडे असतात. एखाद्या व्यक्तीने विहार दान केलं, विहार, तसं म्हटलं आहे की त्या व्यक्तीला त्याचं घर जे असतं तर ते अतिशय सुंदर असतं, अतिशय चांगलं असतं. जसं वर्णन करताना अनेक उदाहरण आले आहेत, परंतु वेळ अधिक असल्यामुळे तुम्हाला सांगतो की आपण जेही कर्म करू ते श्रेष्ठ केले पाहिजे, श्रेष्ठ असले पाहिजे, श्रेष्ठ होतील असं केले पाहिजे. जरी समजा आपण भोजन देताना आपल्याकडे पंचपक्वान्न नसतील हरकत नाही, आपण देताना श्रद्धेनं दिलं तर ते अधिक आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की चटणी आणि भाकर जरी दिली असेल तर ती श्रद्धेनं दिली, किंवा असं म्हटलं आहे ती व्यवस्थित देण्याचा प्रयत्न केला तर ते श्रेष्ठ दान कर्म ठरतं. आणि ज्याने चांगल्या प्रकारचं दान कर्म केलं आहे, ज्याने दानाचं पालन केलं त्यांचं पुण्यकर्म होतं, आणि ज्यांचं पुण्यकर्म होतं त्यांचं आयुष्य वाढतं. तुम्हाला जर तुमचं आयुष्य वाढवायचं असेल तर तुम्ही पुण्यकर्म करावेत. मी तुम्हाला पहिल्या सुरू सांगताना सांगितलं की भंतेने असा विचार केला असेल, भंतेने असं हे साहित्याचं
अभ्यास केल्यानंतर असा विचार केलाय किंवा त्यांच्या मनामध्ये हे उत्पन्न झालं असेल की माझं सुद्धा हे आयुष्य वाढलं पाहिजे, माझं सुद्धा दान कर्म, शील कर्म, त्याग कर्म, मैत्री कर्म चांगलं व्हावं. आणि हे कशानं होतं? लोकाला अशा प्रकारचं शिकून, लोकाला अशा प्रकारचं सांगून किंवा भिक्खू संघाला बोलून, भिक्खू संघाला बोलून. आता तुम्ही पाहत आहात की भिक्खू संघाला आल्यानंतर भंतेजी स्वतःच्या जे काही दान आहे तर ते दान भिक्खू संघाला देतात. तर बुद्धानं सांगितलं आहे की संघस देमं हिताय सुखाय दीर्घकाळापर्यंत. आणि म्हणून भंतेजीने आज जे काही विचार केला, बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलं आणि भिक्खू संघाला बोलावून जे काही पुण्यकर्म केलं, या पुण्यकर्माच्या बलाने, या कुशल कर्माच्या बलाने भंतेला खूप खूप आयुष्य मिळावं, खूप खूप सुख मिळावं. त्यांच्या जीवनामध्ये जे काही इच्छा आहेत, ज्या काही आकांक्षा आहेत, असं म्हटलं जातं की त्या पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाव्यात, अशा प्रकारची भंतेची प्रति मी खऱ्या अर्थानं अपेक्षा व्यक्त करतो. भंतेला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना सुद्धा मंगल मैत्री करून आपल्या सर्वांच्या प्रति सुद्धा या मंगल भावना व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं जय मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.